नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी दामिनी आहे ती दामिनी सावीच्या गोळ्या मिक्स करण्यासाठी, तिला दुसऱ्याच गोळ्या हे करण्यासाठी, तिच्या गोळ्या बंद करण्यासाठी आणि तिला दुसऱ्या गोळ्या चालू करते. तिचा प्लॅन असतो की सावीला आता दुसरा त्रास झाला पाहिजे, त्यामुळे ती सावीच्या गोळ्या बदलण्यासाठी तिच्या रूममध्ये येते आणि सगळीकडे गोळ्याचा डबा शोधत असते, पण तिला सापडत नाही. तेवढ्या तिला तो डबा दिसतो आणि ती आता ती बरणी एक दुसरी ठेवणार ती गोळ्याची डब्बी. तेवढ्यात आता तिच्याकडून ती एक डबी खाली पडायला लागते. डबी खाली पडते आणि तिच्याकडून ते दोन्ही डब्यासारखे असतात, त्यामुळे तिला कळतच नाही नेमकं डबी कोणती आहे. तर इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य आता सावीला म्हणत असतो, सावी चल आता रूममध्ये, गोळ्या औषध घ्यायचे ना तुला, वेळ झाला ना तुझा, आता खेळून झालं ना आर्यासोबत. तर ती म्हणते की हो, पण मला गोळ्या नाही घ्यायच्या. तर तो म्हणतो की चल गोळ्या घे अगोदर, असं म्हणतात. आणि आता तिला गोळ्या घ्यायला घेऊन येतो आणि तेवढ्यात आता दामिनीला तिचे पाय वाजल्याचा आवाज येतो. दामिनी गडबडून जाते. दामिनी दोन्ही गोळ्या हातात घेऊन उभा असते डब्यात आणि तेवढ्यात ते धैर्य येतो. धैर्य, ताई काय करते तू इथे? तर आता लगेच दामिनी म्हणते की अरे काही नाही, अरे सावीची रूम आवरावं म्हटलं ना, त्यामुळं आवरत होते सावीची रूम, दुसरं काय करणार आहे, असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो ना, तर आता ती काही गरज होती ग आई, अवंती नाही तर नीता वगैरे नाही तर मला सांगायचं ना, मी केलं असतं. तर ते म्हणतात की अरे मला माहिती ना, तुझ्या सावीसाठी जीव किती तुटतो, मी बघते ना, त्यामुळे एवढं काय रे धैर्य, जाऊ दे, एखाद दिवशी मी केल्याने काय झालं मग, असं म्हणते. आणि आता ती तिथून निघून जाते. तर आता धैर्य म्हणतो की ठीक आहे आई. आणि आता धैर्य सावीला गोळ्या द्यायला लागतो. सावीला म्हणतो सावी गोळ्या घे. दामिनी दरवाजातून बाहेरून यांचं माझ्या डोकून बघत असते. सावी आता गोळी घ्यायला नाकार देते. तर तू चॉकलेट घे 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 आणि सावीला बळजबरी गोळी देतो आणि सावीला ठसका लागतो. ती गोळी सावी खाली सांडून देते आणि सगळ्या ती म्हणते की मला खूप कसं तरी होतंय, तिला खूप जरा त्रास व्हायला लागतो. धैर्य म्हणतो पाणी घे पाणी घे. धैर्य सावीला पाणी देतो आणि आता सावी तिच्या मग सगळ्या गोळ्या डबीतल्या गोळ्या सांडवते आणि पायाने तुडवत असते. तर आता लगेच ती म्हणतो की धैर्य म्हणतो थांब सावी थांब, पण सावी थांबत नाही. तेवढ्या तिथे दामिनीला खूप राग येतो आणि ती येते आणि म्हणते की काय चाललंय, बास कर तुझा सावी, असं ओरडते. तर आता सावी पूर्ण घाबरते आणि धैर्य मागं जाऊन लपते. आणि आता धैर्य म्हणतो आई ओरडू नको तिला, अगं लहान आहे ती, किती काही केलं तरी ती नाही ऐकणार, असं म्हणत असते. तर आता लगेच म्हणतात की लहान आहे अरे, पण असं कुठं असतं का, गोळ्या किती महागाच्या आहेत त्या. तर ते म्हणतं की जाऊ दे आई, काही नाही, जाऊ दे जा तू. तर आता सावी दामिनी बाहेर येऊन बसते. तर इकडे आता दामिनी बसलेली असते. तेवढा तिचा फोन असतो. ती म्हणते की आता कोणाचा फोन आला, हे मला पाठलागच सोडत नाहीये, हे काय करावं ना मला खरंच कळत नाहीये. तेवढ्यात ती फोन उचलते आणि म्हणते की बोला कोण आहे. तर तो म्हणतो की हे बघा दामिनी मॅडम, तुम्ही, मला माहिती कुणाला मारलं आहे, तुम्ही त्या मधुसूदन नाईकला मारलेलं आहे हे मला माहिती आहे, माझ्याकडं प्रूफ पण आहे. त्यामुळे हे बघा, मी तुमच्या मुलाला सांगेल नाही तर तुम्ही काय केलं आहे ते. तर ते म्हणतात की काही बोलणार का कुणी पण. तर ते म्हणतात की मला खरं माहिती आहे. तर ते म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या मुलाला कळवायचं नसेल ना, तर मी पत्ता आणि सगळं काही ठिकाण पाठवून देतो, त्या ठिकाणी तुम्ही मला 1 कोटी रुपये द्या पाठवून, असं म्हणतात. तर ती म्हणते कोण आहे तू. तर आता तो लगेच फोन कट करून टाकतो आणि आता फोनच उचलत नाही. दामिनीने फोन केला तर फोनच लागत नाही. ते म्हणते कोण असेल आता हे, असं म्हणते. आणि आता लगेच तो माणूस इकडे सावीच्या भावाचा मित्र असतो. तर दामिनीला तर खूप टेन्शन येतं. तर इकडे आता जी नीता आहे, नीता खूप टेन्शनमध्ये असते. तिला काहीच कळत नाही काय करावं. ती चाललेली असते, ती अवंतीला येऊन धडकते, मोबाईल खाली पडतो आणि ती घाबरते. तर आता ती म्हणते अवंती वहिनी मी काहीच नाही केला, सॉरी सॉरी सॉरी, असं म्हणते आणि आता तिथून जायला लागते. तर अवंती म्हणते की ठीक आहे जाऊ दे सावी, जाऊ दे अगं, काय झालं नीता, तू शांत हो, पाणी पे. आणि अवंती नीताला पाणी वगैरे देते आणि ती पाणी वगैरे पिते. आणि आता पाणी ती पिल्यावरती आता ती शांत करते तिला. तर इकडे आता जी सावी आहे ती आता धैर्यसोबत ते खेळत असते, सुई घेते आणि माळ बनवत असते. धैर्य ते अचानक येतो, तिला म्हणतो अजिबात सुईला पुन्हा हात लावायचा नाही सावी, मी माळ बनवून देतो तुला, असं बोलतो.